सुरू करूयात आपण कारण बरोबर टाइम झालेला आहे, वेळ झाली आहे. तर सर्वांना शुभ संध्याकाळ. आज मी म्हटलं मोबाईलवरनं घेऊन पाहूयात रेकॉर्डिंग कसं होतंय किंवा मीटिंग आणि मीटिंगचे म्हणजे काही सेटिंग्ज असतात, कमांड्स असतात त्या काय-काय. कारण मोबाईलचा मला एवढा अनुभव नाहीये. तर म्हटलं मोबाईलवरही नाही करून बघू. तर आज आपल्याला प्रतिपदा संकल्प मीटिंग मी घेतीये. 2 तारखेला प्रतिपदा आहे 2 तारखेला. म्हणजे सोमवारी येतीये. तर आता प्रतिपदा आणि संकल्प. संकल्पाचे बरेच व्हिडिओ आहेत आपल्या YouTube चॅनलवर. तुम्ही एक जर उघडला तर त्याच्या लिस्ट सुद्धा तुम्हाला दिसतील. म्हणजे एक YouTubeवर गेल्यावर मी आता थोडंसं हे करायला लागले, लिस्ट करायला लागली, प्लेलिस्ट. एक व्हिडिओ जर बघितला त्याच्या प्लेलिस्ट बघितल्या, तर त्याच विषयाच्या बऱ्याच तुम्हाला मिळतील. असं ओंकार धानाची केली आहे, अमृता मॅडमच्या ह्याची केली आहे. माझी मॅनिफेस्टेशन अँड बियॉन्ड असेन्शन या कार्यक्रमाची केलेली आहे. तर या तुम्ही प्लेलिस्ट बघायला शिका आणि प्लेलिस्टमध्ये एका पाठोपाठ एक सगळे व्हिडिओ दिसतात. तुम्ही ते बघू शकता. कारण आता आपल्याला जानेवारीच्या कोर्ससाठी आपली आजची प्रतिपदा संकल्प मीटिंग हेच आहे, की डिसेंबर महिना यशदायी कसा जाईल. पुढील नवीन वर्ष येतंय, तर त्याचे काही आपण संकल्प या हिच्यात पेरायचेत का डिसेंबरमध्ये आणि ते कसे काही यशस्वी होतील. तर संकल्प काय म्हणतो आपण? संकल्पाचा अर्थच असा होतो, की आपलं उद्दिष्ट, आपलं इंटेन्शन, आपलं काय उद्दिष्ट आहे? आपण काय ठरवलं आहे? संकल्प म्हणजे ठरवणे, आधी ठरवणे, की जसं आपण डू लिस्ट करतो. डू लिस्ट आणि संकल्पामध्ये जरा फरक आहे. डू लिस्टमध्ये आपण कामं हे करतो, की मला काही-काही कामं करायची आहेत आणि संकल्पामध्ये सगळंच असतं, की मला काय कामं करायची आहेत, मला काय हवंय, मी हा आठवडा कसा करणार आहे, मला काय इच्छा आहेत, काय मिळायला हवं आहे, आपली स्वप्न काय आहेत, आकांक्षा काय आहेत, इच्छा काय आहेत, कुठला विकास साधायचा आहे आपल्याला, हे सगळंच असतं संकल्पामध्ये. तर हे आधी जर आपण ठरवलं, तर त्याला यश जास्त मिळतं. तुम्ही नुसतं म्हणजे प्रतिपदा असं काही नाही, तुम्ही डायरीत लिहायला लागा. वेगळ्या-वेगळ्या पेजेसवर वेगळ्या-वेगळ्या तऱ्हेचे संकल्प लिहा. समजा मुलाबद्दल लिहिताय, एक पान करा. मुलीबद्दल लिहिताय, एक पान करा. आपल्या स्वतःबद्दल लिहिताय, त्याच्यात आध्यात्मिकचं एक पान करा. मटेरिअलिस्टिकचं एक पान करा. रीडिंग काही करायचंय त्याचं एक पान करा. वेगळ्या-वेगळ्या वर्गीकरण करून वेगळी-वेगळी जर लिस्ट केली, तर ते खूप फायदेशीर होतं आणि सहज म्हणून ही डायरी आपण कधीही चाळू शकतो. आणि वाचन जरी नुसतं केलं, हे काय लिहिलंय आणि अधून-मधून वाचन जरी केलं, तरी बरंच आपल्याला गोष्टी सफल व्हायला लागतात. हे बघा तुम्ही पॉवर ऑफ रायटिंग लिखाणाचं जी काही पॉवर आहे, ती तुम्ही अनुभवून बघा. तसंच दुसरं म्हणजे आता हे प्रतिपदा म्हणतो. मग जर प्रतिपदा म्हणजे अमावास्येनंतरचा येणारा दिवस आणि पौर्णिमेनंतरचा येणारा दिवस हे प्रतिपदा. तर याच्यामध्ये निसर्गातच खूप बळ असतं. कारण आपण बघतो भरती, ओहोटी, पौर्णिमा, अमावास्या आणि जर एवढी वैश्विक शक्ती, ब्रह्मांडातली शक्तीच वाढलेली असते, आपल्या मनावरही कारक असते, शरीरावरही परिणाम करत असते. पण आपण तेवढ्या जाणीवेत नसतो, की आपल्या मनात काय स्थित्यंतर चालली आहेत. अमावास्येला काय होतंय, पौर्णिमेला काय होतंय. तर हे जे निसर्ग आहे, निसर्गाला जोडण्याचं शास्त्र म्हणजे शिवसरोदय शास्त्र. तर मी शिवसरोदय शास्त्र जे आहे त्याची अभ्यासक आहे गेली 10-12 वर्ष. आणि मी शिकले तशी जीवनात मी खूप अवलंबलं हे शास्त्र. त्याचा सारच जाणून घेतला आणि त्या साराला अवलंबलं, प्रॅक्टिकल जीवनात उतरवलं. तर जेव्हा आपण निसर्गाला कनेक्ट होतो, त्यावेळेला निसर्ग आपल्यासाठी सदैव हात जोडून उभा असतो आणि तथास्तु म्हणतो. तर निसर्गाला जोडण्याचं शास्त्र म्हणजे शिवसरोदय शास्त्र. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे श्वास. श्वास आहे म्हणून आपण आहोत. आपण जन्माला आलो की श्वास घेतो आणि ज्या दिवशी श्वास संपतो त्या दिवशी आपला हा देह संपतो. आपण नाही संपत. आपलं अस्तित्व हे चिरकाल टिकणारं असतं. त्याला जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मी कोण आहे? सत्य जाणून घेतलं पाहिजे. पण हे शरीर जेव्हा सोडतो आपण या पृथ्वी तलावावरचं, त्यावेळेला श्वास संपतो. इतकं श्वासाचं महत्त्व आहे. आणि हा जो श्वास आहे तो या जीवनाचा
या जन्मीचाच आपला साथीदार नसतो. तो जन्मानुजन्म आपण जेवढे जन्म काढलेत एखाद्या प्राणी स्वरूपात, वनस्पती स्वरूपात हे सगळेच श्वसन करतात. या कीटक स्वरूपात, जीवाणू स्वरूपात, बॅक्टेरिया स्वरूपात. आपण जसा-जसा जीवन प्रवास केलेला आहे आपल्या आत्म्याचा, तो सगळा आत्म्याचा प्रवास हा श्वास जाणत असतो. आपला आत्मा जाणत असतो. एखाद्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यात सीडीमध्ये किंवा हार्ड डिस्कमध्ये सगळा कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये जेवढा डाटा असतो. आपण आता बघतो की हे इंटरनेटवर एखादं वाक्य जरी टाकलं, तरी हजारो त्याचे लिटरेचर, पुस्तकं सगळं आपल्यापुढं सदैव हजर असतं. येतं आता आपल्याला सगळी माहिती येते. एका फिंगर टिपवर सगळं ब्रह्मांडाचं नॉलेज आपल्याला अवेलेबल होतं. तसंच हे श्वास आहे. श्वास हा या सगळ्या डाटा जो असतो, हार्ड डिस्क असतो, जे काही गंगाजळ आहे ते क्लाउड आहे, कॉम्प्युटिंग क्लाउड जो आहे, सगळा माहिती स्टोअर केलेला. त्याला श्वास जाणून घेत असतो, कनेक्ट झालेला असतो आणि म्हणूनच या श्वासाचं महत्त्व खूप आहे. मग हा जो शिवसरोदय शास्त्र आहे, त्याच्यात बऱ्याच आपल्या शरीरयष्टीबद्दल, श्वासाबद्दल नियम आहेत, श्लोक आहेत. म्हणजे शिवानी पार्वतीला हे सगळं सांगितलंय. एकदा पार्वती म्हणते की "प्रभू सर्व सिद्धी मिळण्याचं काही नियम आहेत का? सर्व सिद्धी कशाने मिळेल असं मला सांगा." आणि मग शिवानी जे श्लोक सांगितले पार्वतीला, सर्व सिद्धी कुठलंही सुख असू देत, शारीरिक असू देत, मानसिक असू देत, बौद्धिक असू देत, आर्थिक असू देत, काहीही संतती सुख असेल, काहीही. तर ते नियम श्लोक सांगितलेत आणि हे जे श्लोक आहेत, ते म्हणजे शिवसरोदय शास्त्र. तर याच्यामध्ये एक अफाट आहे, ज्ञान भरपूर आहे. करेल तेवढं थोडकं आहे. पण याच्यामध्ये थोडासा उल्लेख आहे, की आपण जर या काही विशिष्ट श्वासावर काही संकल्प पेरले, काही गोष्टी ठरवल्या, तर निसर्गाची शक्ती मिळते. मग हे श्वासाचे नियम आहेत. समजा बँकेत पैसे भरायचे, कुठल्या श्वासावर भरले पाहिजेत किंवा आपल्याला आता दान द्यायचंय, कुठल्या श्वासावर द्यायचंय, आपल्याला यात्रेला निघायचंय, कुठल्या श्वासावर निघायचंय. हे जर आपण श्वास बघून करायला लागलो, तर त्याच्यात यश आहे. मग हा श्वास आपल्याला सगळं सांगतो. मृत्यू सुद्धा केव्हा घडणार आहे हेही सांगतो. कारण आपल्याला माहिती आहे, की मृत्यू केव्हा घडणार आहे श्वासांच्या संख्येवर तो आहे. म्हणून तर आपण श्वासाची गती दीर्घ करतो. ओंकार ध्यानाने बघा एक 15 आता 20-25 दिवस झालेले तरी सुद्धा केवढा फरक पडलाय काही साधकांमध्ये एका महिन्यात. तर हे रहस्य आपण जाणून घेतो आणि मग या श्वासावर जर आपण काही ठरवलं, तर नक्कीच निसर्गाची शक्ती आपल्या ठरवलेल्या गोष्टींवर मिळते. मग आता हे जे काही नियम आहेत, त्या नियमांमध्ये श्लोकांमध्ये थोडा उल्लेख केलेला आहे. त्याच्यापासून एक्सटेन्शन्स केलेलं आहे आणि हे जे मी प्रतिपदा म्हणते, प्रतिपदा वगैरे तसं म्हटलेलं नाहीये शास्त्रामध्ये. पण कुठल्या काळी आपण हे संकल्प आठवले पाहिजेत, त्याचा उल्लेख आहे, केले पाहिजेत. मग हे एक्सटेन्शन करून बाकीचं ज्ञान जे आहे आपलं खगोलीय ज्ञान, ॲस्ट्रोलॉजिकल ज्ञान हे सगळं वापरून प्रतिपदेचं आणि लिखाणाचं महत्त्व मी तुम्हाला सांगत असते. तर प्रतिपदा म्हणजे अमावास्येनंतर येणारा दिवस आणि पौर्णिमेनंतर येणारा दिवस. तसंही जर तुम्ही शिवसरोदय शास्त्र शिकलेला नाही, तर तुम्हाला हा नियम पण सांगणार नाही, कॅल्क्युलेशनही कळणार नाहीत. ॲक्चुअली शिकलेले सुद्धा करत नाहीत, कंटाळा करतात आणि मग कॅल्क्युलेशन रेडी मिळावं म्हणतात. पण हे कॅल्क्युलेशन करणं, देणं म्हणजे कर्मात घुसल्यासारखं होतं एकमेकांशी. कारण कसं आहे, की कुठलंही अद्भुत जे ज्ञान आहे, उच्च स्तरावरचं ज्ञान आहे, ते असं कोणीही कोणाला दिलं तर देणाऱ्यालाच फटके बसत असतात. आपण बघतो सिद्धी पावलेली माणसं समाजात बघतो. कित्येक सिद्धी त्यांच्यापुढं जर समोर कोणी उभं राहिलं, तर त्याचे पूर्वजन्म सांगणारा माणूस काही वर्षांनी जर तुम्ही बघितलं, त्याला काही येत नसतं. त्याचे नावलौकिक किंवा सिद्धीच गेलेली असते. कशाने हे होतं? त्याचा वाजवी उपयोग केल्यामुळे. पैसा मिळवल्यामुळे किंवा लोकांच्या कल्याणासाठी न वापरता फसवण्यासाठी वापरल्याने किंवा असंच प्रत्येकाला कोणालाही ज्ञान दिलं, की आपलं संपतं. जसं ध्यानाचं सुद्धा आहे, की काही गोष्टी या लिमिटेड सपात्री लोकांना ज्ञान दिलं पाहिजे.
तर हे शिवसर्वोदय शास्त्र याला हा नियम खूप महत्वाचा आहे. त्यामुळं हे जे कोणी शिकले, आता आजची मीटिंगची लिंक फक्त आपण प्रतिपदा संकल्प करणाऱ्यांना आणि शिवशास्त्र करणाऱ्यांना दिलेली आहे. कारण ज्यांनी ज्ञान घेतलंय ना, त्यांनाच ते ऑथराइज राहतं. काही वेळेला घरातली लोकं एकमेकांना सांगतात. तिथे फटके बसणार आहेत तुम्हाला. बघा, मी तुम्हाला नेहमी म्हणते, की निसर्गाच्या विरुद्ध काहीही करायचं नाहीये. आणि तुम्ही त्यांना उपदेश करत बसता. ॲक्चुअली आधी स्वतःच्या जीवनात वापर केला पाहिजे. आणि ज्ञान देण्याचा हा पण एक नियम आहे, की स्वतः आधी तुम्हाला अनुभव आलेत का? स्वतः ते तुम्ही वापरून बघितलंय का? दुसऱ्यांना देण्यास पात्र झाला आहात का? आपण काय करतो, आपण इम्प्लिमेंट करायच्या आधी दुसऱ्यांनाच सांगण्यात आपल्याला खूप मग रस्त्यावरचा पकडू, घरातला पकडू, नातेवाईक पकडू, भिकारी पकडू, कोणाला उपदेश देत बसू. "अरे यशा सर हे कर रे, अरे ते हे कर रे." किंवा आपण घरातल्या मिस्टरांना तर फार आपल्याला असतो, की मिस्टरांना सांगू आधी. कारण आता काउन्सिलिंगमध्ये ऐकायला मिळतं, मिस्टर करत नाही, असं नाही, तसं नाही. तर असं बरोबर नाहीये. कोणीही कोणाला हे नियम श्वासाचे तरी सांगू नये. कारण श्वास म्हणजे कर्म, श्वास म्हणजे सोल, आत्मा. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. म्हणून आता लिमिटेड मीटिंग मी दिली. पूर्वी मी सांगायची आणि त्याचं हे पण बघितले मी, काय इफेक्ट येतात तेही बघितले. म्हणून थोड्याशा प्रिकॉशन्स घ्यायला लागल्या, तर तुम्हीही पाळा. तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नसले तुम्हाला जमत, नाही जमत, तरी सुद्धा 3 दिवस ही पॉवर असते. पौर्णिमा आदल्या दिवशी, पुढच्या दिवशी. अमावास्या आदल्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी, पुढच्या दिवशी. सरसकट तुम्ही हे करून बघू शकता. आणि मी म्हटलं ना, पौर्णिमेला आणि अमावास्येला काही तर तुम्ही महिनाभर जरी केले तरी हे खूप इफेक्ट येणार आहे. या 3 दिवशी जरी केले तरी खूप इफेक्ट येणार आहेत. आता पौर्णिमेला कुठले संकल्प पेरायचे असतात, अमावास्येला कुठले पेरायचे असतात, हे सुद्धा आपण खगोलीय शास्त्र जाणून याचं सुद्धा आपण सेपरेशन करू शकतो. पण स्टेप बाय स्टेप आपल्याला डिटेल जायचंय. थोडं, थोडं, थोडं. कारण कालच्या व्हिडिओत मॅडम काय म्हटल्या ऐकलंच तुम्ही, की मॅडमना वाटतं, की आम्ही खूप सगळं भरभर करावं, पण आम्ही नाही एवढ्या स्पीडीली करू शकत. मग थोडं, थोडं आपण टप्प्याने गेलं पाहिजे. सगळंच एका वेळेला दिलं तर अति तेथे माती सुद्धा होते. मी काय करतीये, मी रिपिटेशन्स करतीये. आता हे शिवसर्वोदय शास्त्राचं एवढं सांगितलं, कारण 30 तारखेला मी क्लास ठेवलेला आहे. म्हटलं एक शेवटचं नवीन वर्षात जाताना अजून एक काही थोडेफार 10 लोकं शिकले. मी जास्त घेणारच नाहीये. 10 ते 11 लोकं. तर जास्त, कारण मला हा जो शिवसर्वोदयचा ग्रुप आहे त्याला खूप डीपमध्ये मला ज्ञान द्यायचं आहे. कारण मी जे अनुभवलं, मी जे अवलंबलं, ते कोणाला तरी वाटलं पाहिजे आणि ते अजून एवढ्या विहंगमच्या कोर्सेसमधनं ह्याच्यामधनं होत नाही. तर हे मला पुढं, पुढं, पुढं खूप डीपमध्ये द्यायचंय. त्याच्यासाठी मी काही एक 25 जण तयार करू इच्छिते. त्यासाठी मी अजून एक म्हटलं डिसेंबरमध्ये घेऊ, म्हणजे एक 25 लोकं मिळाले, की त्यांना पुढे भाग 2, भाग 3 असं करता येईल. तर त्या उद्देशाने अजून एकदा मी लॉन्च केला, म्हणून थोडीशी माहिती आता मी सांगितलेली आहे. तर आता आपली ही जी मीटिंग आहे ती डिसेंबर, म्हणजे आता आज 2 डिसेंबरची आपली प्रतिपदा आहे. त्यासाठी संकल्प काय-काय पेरू शकता तुम्ही. कारण काय, आता हा जो सिनेमा करायचा आहे आयुष्याचा, त्याला सुद्धा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स येतात. काय करू? म्हणून मी पर्सनल काउन्सिलिंग करते. आता आधी नवीन लोकांना केलं. आज तिघींना फोन करायला सांगितलं. एकीचाच फोन मला आलेला आहे. मी आता नावं बघते कोण दोघी आहेत. त्यांनी काही केलेलं नाहीये. कशाला मग त्यांना ग्रुपमध्ये ठेवायचं? तुम्हाला जर मी एवढा पर्सनल वेळ देते, तिथे लिहिलं पाहिजे ना तुम्ही माझी अडचण काय आहे, हे काय आहे. तर नंतर आपण जुन्या लोकांनाही देणार आहोत. तर काय मी आयुष्यात सिनेमा पेरू, काय मला हवे हेच कळत नाही. मी म्हटलं ना तुम्हाला, की सुख कशात आहे हेच आपल्याला कळत नाही. त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग ठेवलंय. तर आता संकल्प पण काय पेरू हे सुद्धा कळत नाही, हे मी बघितलं. म्हणून मी तुम्हाला खूप 20-25 संकल्प दिलेले आहेत परवा. प्रतिपदा संकल्प ग्रुपवर पोस्ट केलेत आणि शिवसर्वोदयाच्या ग्रुपवर आहे. आता त्यातले काही लोकं रिस्पॉन्स देत नाहीत. त्यांना मी काही पुढं घेणार नाहीये आणि अजून मी त्या ग्रुपमधनंही वगळलं जाणार आहे. एक शेवटची संधी, की 2 डिसेंबरला प्रतिपदा आहे. एक हलवणं शेवटचं असं करतेय मी. त्यातनंही काही लोकं जाणार आहेत. तर हे लक्षात घ्या. आधी मी शिवसर्वोदय क्लासला कोणालाही घेतच नाही परीक्षण केल्याशिवाय.
आणि आत्ता लक्षात आलं, की काही लोकांना सॉफ्ट कॉर्नर दिला, की काही संबंध नाही विहंगमशी, पण पूर्वी होता. कोणीतरी सांगितलं म्हणून मी दिलं, की कोणीतरी केलेलेच होते काही पहिल्या ह्याला म्हणून मी घेतलं. पण त्याचा काही उपयोग नाही झाला. आणि मला असं हे जे हायर लेव्हलचं ज्ञान आहे ते फालतू लोकांना द्यायचं नाहीये. फालतू म्हणजे की तुम्हाला वेळच नाहीये, तुमच्यासाठीच वेळ नाहीये. तुम्हाला बऱ्याच दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. आणि तुम्ही नुसतं येता आणि शिकता नंतर ढुंकून बघत नाही. असे लोकं मला नकोयत. जे हार्ड वर्किंग करतील, जे रेग्युलर ठेवतील स्वतःला वेळ देणं आणि इतकं काही हार्ड अँड फास्ट रोज मी वेळ द्यायला सांगतच नाहीये. मला अशीच लोकं शिवसर्वोदयशास्त्राला हवी आहेत. तर ते एक आहे. तर आता बघा, ह्या मीटिंगच्या आधी मी महत्त्वाचं काही सांगू इच्छिते, कारण लोकं ऐकतीलच हे मीटिंग. सगळ्यात पहिल्यांदा मला कॉल करणं बंद करा. मेसेज पाठवणं बंद करा, पर्सनल मेसेज. काल रात्री 9:30 ला कार्यक्रम चालू होता. एका मॅडमनी 2दा फोन केलाय. तर नंतर माझ्या स्टेटसला काहीतरी लाईक केलंय. स्टेटसला अजिबात माझ्या रिस्पॉन्स देऊ नका. मी तुम्हाला जे सांगतेय मला कम्युनिकेशन करू नका, त्यामागे बरीच कारणं आहेत. फालतू एनर्जी वेस्ट घालवू नका. माझ्याजवळ करू नका. मला जे काही करायचे ते ग्रुपवर करा. म्हणजे मलाही मिळेल आणि बाकीच्या लोकांनाही मिळेल. तर सरळ तुम्ही ते करा. अ, अजिबात स्टेटसला काहीही मला पाठवू नका. फोकस्ड राहा. जसं आपण मौन म्हणतो ना, ते मौन थोडंसं पाळायला लागा. ग्रुपवर करायला सांगितलंय सगळ्यांचं कौतुक ग्रुपवर करा. कारण मी आधीच माझ्याजवळ भरपूर अफाट ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला मी बरोबर वापर करते. पण तीच जर तुम्ही ग्रुपसाठी ऊर्जा दिली, ग्रुपचं कोणाचं कौतुक केलं, व्हिडिओला लाईक केलं, कमेंट केलं, ते जास्त अपेक्षित आहे मला. ते करा. मोठ्या-मोठ्या कमेंटही लिहिण्याची गरज नाही. छोटीशी लिहा. काय आवडलं तुम्हाला त्या व्हिडिओत? व्हिडिओ न बघता अजिबात देऊ नका. स्टेटसला माझ्या अजिबात रिस्पॉन्स देऊ नका. मला पर्सनल फोन कॉल करू नका. मला पर्सनल मेसेज पाठवू नका. तर त्या मॅडमना मी ग्रुपवर विचारायला सांगितलं मेंटॉरला. अजूनही मला उत्तर मिळालेलं नाहीये. त्यांनी टाकलंय ग्रुपवर. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही. मी एवढं काय अर्जंट होतं मला 2दा फोन करायचं, तेही ओंकार देण्याच्या टाईमला. तर कृपया हे बंद करा. सोल ग्रुप आपण केलेले आहेत. आता तुम्हाला कुठलाही अनुभव टाकायचा आहे. तुम्हाला लक्षात येत नाहीये. तुम्ही अवेअरनेस दाखवत नाहीये. आता एवढा त्या ग्रुपला रिस्पॉन्स दिलाय. तो चुकीच्या ग्रुपवर पडलाय. म्हणजे 2 दिवस मी त्यांना सांगतेय, की हे चुकीचा ग्रुप वापरताय. कालही त्यांनी मी आता नावं घेत नाही. कालही त्यांनी डिस्कशन ग्रुपवर टाकलं. काय गरज आहे? डिस्कशन ग्रुप कशासाठी आहे? डिस्कशन ग्रुप अवांतर व्हिडिओ आहे. तुमच्याजवळ काही प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करायला आहे. तिथे अनुभव टाकायचा, तिथे स्वतःचा अनुभव सांगायचा. हा काही डिस्कशन ग्रुप नाहीये. तर योग्य त्या ग्रुपवर टाका आणि कळलं नाही, लक्षातच आलं नाही. मला माहिती तुमचा अवेअरनेसच नाहीये तेवढा. तुम्हाला वेळच नाहीये तेवढा विचार करायला. त्यावेळेला विहंगम कार्यक्रम ग्रुप आता आपण केलेला आहे, तो वापरायचा. की बाबा मला वेळच नाहीये आता मी कशावर टाकू विचार करायला किंवा मला ग्रुप सापडत नाहीये किंवा मला कळत नाहीये. त्यांनी विहंगम कार्यक्रमवर पोस्ट करायचा. दुसरं मला काय म्हणायचंय, मी फोन करू का मॅडम अर्जंट आहे. तिथे टाका विहंगम कार्यक्रम ग्रुप टाका. तो ग्रुप केलाय ना आपण आता. मी बघत असते. मला वाटलंच काही अर्जंट आहे, तर मी करेल तुम्हाला फोन, नाही तर वेळ देईल. तर हे पाळा. विहंगम कार्यक्रम ग्रुप आपण काही रेग्युलर साधकांचा केलाय. काही नवीन लोकांना त्यात संधी दिली आहे, की नवीन लोकं आहेत, रेग्युलर दिसतायत, पिरॅमिडला येऊन गेलेले दिसतायत. त्यांना जॉइन करून घेतलेलं आहे, एक संधी म्हणून. विहंगम कार्यक्रम ग्रुपमधनं तुम्ही डिलीटही होणार आहात. तसंच तुम्ही आता नसाल, तर तुम्ही ॲडही होणार आहात. हे लक्षात घ्या. तो विहंगम कार्यक्रम ग्रुप आपल्या अति महत्त्वाच्या कम्युनिकेशनसाठी केलाय. तो तुम्ही वापरा. मला काय विचारायचं असेल, फोन करायचं तिथे टाका. सोल ग्रुप तुम्हाला दिलेत. सगळ्यात जास्त संपूर्ण विहंगम कार्यक्रमवर जेवढे आहेत त्यांना सोल ग्रुप आणि फॅमिली मेंबर्स, सोल फॅमिली मेंबर्स केलेत आणि उद्या मी त्यासंबंधी मीटिंग घेणार आहेच आहे. तर ती अटेंड करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला हा जो हेल्पिंग सपोर्ट दिलाय मेंटॉरनी पुढे येऊन, मेंटॉरचं योगदान आहे. तर ते तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्हाला जर उद्या मीटिंगसाठी वेळ नसेल. तुम्हाला वेळ नसेल, काय नसेल, तुम्ही त्या मेंटॉरला तुमच्या कळवा काय प्रॉब्लेम आहे ते. पण उद्याची मीटिंग पहिली असल्यामुळं महत्वाची आहे.
तर हे लक्षात घ्या आणि सोल मेंटॉरला तुम्ही सोल फॅमिली मेंबरवर टाका. मला मॅडमची हे हवी. फालतू करण्यासाठी नाही. मेंटॉर त्याच्यासाठी दिलेत. तुमचा फॅमिली ग्रुप त्यासाठी दिलाय. तुमच्या त्याच निगेटिव्हिटी असतात, तेच प्रॉब्लेम असतात. ते सोल फॅमिली ग्रुप मेंबरसाठी डिस्कस करा. अर्जंट काही असेल त्या ग्रुपला, मेंटॉरला काही सांगू शकत नसाल तर मला करा. तर हे तुम्हाला सांगायचं आहे आणि एनालिसिस करा. महत्वाचं पॉइंट लिहून घ्या बरं का तुम्ही. आता जे नोव्हेंबरचे कार्यक्रम केले त्याचं सगळं एनालिसिस करून घ्या. नोव्हेंबरमध्ये आपले महत्वाचे कार्यक्रम झाले. एक म्हणजे आता आपला ओंकार ध्यानाचा हे झालं मुद्रांचा. त्याचा एनालिसिस करा. लिहून घ्या तुम्ही. संकल्पासाठी मी तुम्हाला सांगते की जे परवाच्या लिस्टमध्ये ऍड केले नव्हते. तर ओंकार ध्यानामध्ये मुद्रा घेतल्यात. आता मुद्रा आपल्याला ध्यानात वापरायच्या आहेत. खूप महत्वाच्या मुद्रा घेतल्यात. तुम्ही काय करा, 2 वेळचं ध्यान करणार आहात का? डिसेंबरचं पहाटेचं ध्यान करणार आहात का? त्याला कुठल्या 2-3 मुद्रा घ्या. एका ध्यानात 3 मुद्रा करा 10-10 मिनिटं. मधला ब्रेक सोडून 10-10 मिनिटांनी सुरुवात करा. 5 मिनिटांनी 3 मुद्रा सकाळी करा. 3 मुद्रा ओंकार ध्यानाच्या वेळेला करा. असं काहीतरी तुमचा संकल्प पेरा. तुमच्या तक्रारीनुसार तुम्ही मुद्रा सिलेक्ट करा. तुम्हाला जी उद्दिष्ट गाठायची, आध्यात्मिक मुद्रा दिल्यात, ज्ञानवर्धनासाठी दिल्यात, बुद्धिमत्तेसाठी दिल्यात, शारीरिक 5 तत्वांच्या दिल्यात आणि आज शैलजा मॅडम घेतील, त्या अजून घेतील शारीरिक, नाही तर मी घेणार आहे. मी आज तुम्हाला पूर्ण ह्याच्या दमा, अस्थमा, सायनस, श्वासनलिका, कारण आता हा सीझनच तो आलाय म्हणून तो ठरवणार आहे. झाला आज. आज आपला मुद्राचं संपतोय, ओंकार ध्यान संपतोय. तर हे एनालिसिस करा आणि श्वासाची गती दिलीये. एका ओंकाराला लागणारा वेळ दिलाय. हे एनालिसिस करायचं आहे, टेबल करायचं आहे आणि डिसेंबर महिन्याची उद्दिष्ट पेरायची आहेत. डिसेंबरमध्ये ओंकार ध्यान कार्यक्रम 15 दिवस आहे. तो नवीन साधकांनी सगळा करायचा आहे. पहिल्यांदा विहंगमला जोडलं की 1-2 महिने तरी कमीत कमी ओंकार ध्यान करायचं. कारण ओंकार ध्यानातनं तुम्हाला ध्यानाची सुरुवात होईल. अर्धा तास तुमचा रात्रीचा आहे, शांततेत जाईल, फरक पडू लागेल आणि तुमची सिन्सिअरिटी, रेग्युलॅरिटी दिसली. मी बघतच असते अटेंडन्स. तर हे सगळं तुम्ही ओंकार ध्यान रात्रीचं करायचंच आहे. ते संकल्प पेरायचे आहेत. आज तुम्ही श्वसनाची गती सांगितली, एका ओंकाराला लागणारा वेळ 2-3 जणांचं बघितलं. किती लोकांनी त्याला उत्तरं दिली? किती लोकं ओंकार ध्यान करतायत? किती लोकांनी तो बघितला होता? स्वतःला प्रश्न विचारा. आपण 5 मिनिटं सुद्धा घालवू शकत नाहीये. काय करतोय मग? कसं आहे माहितीये का? तुमचीच प्रगती आहे आणि तुम्हालाच मला सारखं बोलावं लागतंय का तर तुम्हाला वेळ देत नाहीये म्हणून. आणि संकल्प पेरा म्हणजे क्लास केल्यावर काय होतंय बघा. तर आता डिसेंबर महिन्याचा श्वास वेग किती कमी झाला पाहिजे. एका ओंकाराचा वेळ किती वाढला पाहिजे हे लिहा. मुद्रा कुठल्या करणार सकाळी, मुद्रा कुठल्या ओंकार ध्यानात करणार किंवा स्वतःचं स्वतः ध्यान, या मुद्रांचा संकल्प पेरा. तसंच 2 महत्वाचे कार्यक्रम झाले. एक अमृता मॅडमचा झाला ज्ञान आणि ध्यान आणि एक माझा झाला. तर नवीन वर्षात जाताना ह्या दोघींचे कार्यक्रम महत्वाचे. कारण मी त्यांच्याशी बोलून त्यांना पॉइंट देऊन हे सगळं करायला लावलेलं आहे आणि त्यांनी पण ॲडिशनल केलेलं आहे, की स्वतः मी कशावर फोकस देतेय, काय गरजेचं आहे, तुम्ही काय करत नाहीये, हे त्यांचं पण ऑब्झर्वेशन आहे. त्यानुसारही त्यांनी ते रिपीट तुम्हाला समजेल अशा छान सोप्या भाषेत सांगितलं आहे. तर याचा उपयोग झाला पाहिजे. नाहीतर घेतला कोर्स त्यांनी ना आपण ऐकला असं नको. तर तुम्ही त्याचं सारांश लेखन करायचंच आहे मॅडमच्या ह्याचं. तुम्हाला काय घ्यायचंय? अफर्मेशन स्टेटमेंट मॅडमच्या कोर्समधनं अफर्मेशन्स. कारण सोल लेव्हलवर बघणं, विचार करणं या महत्त्वाच्या स्टेप आहे. नाहीतर मग कसं काय आपण सोल लेव्हलवर काम करणार आहे पुढच्या जानेवारीच्या कोर्सपासून? हे बेसिकच आपल्याला जमत नाहीये, कळतच नाहीये सोल लेव्हलवर काम करायचं म्हणजे काय? आणि एनालिसिस त्यांनी सांगितलं होतं, जर्नल सांगितलं होतं. ते करायचंय तुम्हाला. आता 10 दिवस मी वाढवून दिलेत त्यासाठी. 10 डिसेंबर तारीख केलेली आहे. तर कमीत कमी 10 दिवसांचं तरी करा. आणि हे करायचंय, मेल करायचं. आणि माझा जो कोर्स आहे मॅनिफेस्टेशन अँड बियॉन्ड असेन्शन, त्याचं तुम्हाला जे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते वापरून तुम्ही सारांश लेखन करायचंय. त्याच्यामध्ये मेन प्लेन्स ऑफ कॉन्शियसनेस किंवा आपले जे ऑराचे स्तर आहेत, हे सगळे शब्द तुम्हाला कळलं पाहिजे. मोनाड म्हणजे काय? चौथा प्लेन म्हणजे काय? 5वा डायमेन्शन म्हणजे काय? म्हणजे पुढे या सगळ्या स्तरावर कामं करायची आहेत आपल्याला. मन कितव्या नंबरच्या स्तरावर आहे? विचार कितव्या स्तरावर आहे?
बुद्धी कुठल्या स्तरावर आहे, सोल कुठल्या स्तरावर आहे, मोनाड कुठल्या स्तरावर आहे, लोगो कुठल्या स्तरावर आहे. हे सर्व जर कळलं तर पुढचा कोर्स तुम्हाला पटपट लक्षात ही नावच लक्षात ठेवायची आहेत आणि त्याचं तुम्ही सारांश लेखन करायचंय माझ्या कोर्सचं आणि तुम्हाला वेबसाईटवर ठेवलेलं आहे. थोडे घालायचे पैसे. अजिबात पैसे जास्त नाहीत. आता मुद्राचे बघा 3 दिवसाचं हे आहे कोर्स. किती पैसे आहेत बघून घ्या. तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि नाहीतर सगळं मोफत मिळालं तर तुम्हाला द्यायची वृत्ती नसेल तर तुम्हाला तेवढा फायदा होत नाही आणि मिळतही नाही. दिलं तर मिळतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे एक मला सांगायचंय की एनालिसिस करायचंय नोव्हेंबरमध्ये हे कार्यक्रम झाले त्यांचे. नंतर फीडबॅक्स एक लक्षात ठेवायचं. मी अजून फीडबॅक दिलेला नाहीये. माझ्या कोर्सचा बहुतेक अमृता मॅडमचा आणि ओंकार ध्यानाचा आणि अय्यंगार योगाचा. तर हे सर्व फीडबॅक फॉर्म भरायचेच असतात आपल्याकडं. फीडबॅक फॉर्मला विसरायचं नसतं. कारण मग झाला कोर्स लगेच ग्रुप सोडून जायचं किंवा ग्रुपला आहे फीडबॅक वाचतो पण 5 मिनिटं द्यायचं नाही असं वागू नका तुम्ही. तर फीडबॅक भरायला 5 मिनिटं पण लागत नाही. तो भरायचा म्हणजे एनालिसिस आधी केलं पाहिजे. मग हे एनालिसिस तुमचं होते म्हणून मी ते फीडबॅकला पण वेळ लावतीये, की एनालिसिस करून फीडबॅक भरला तर तुम्ही अजून तिथे एक नोंद करून ठेवाल. तर हे मला महत्वाचं तुम्हाला संकल्पासाठी सांगायचं. आता ध्यानाचे संकल्प काय पेरायचे? तिथे सुद्धा बघा मी साधा प्रश्न विचारला होता, की तुम्हाला एकटीने ध्यान कसं जमतंय? कारण ध्यानाचे लेव्हल केल्या. ध्यान ग्रुप 3 केलाय, ध्यान ग्रुप 4 केलाय. ध्यान ग्रुप 4 लेव्हलला दोघी-तिघी आहेत. ध्यान ग्रुप 3ला एक 5-6 जणी आहेत. मग काय केलं तुम्ही? मला साधं एकटीने ध्यान करून कळवलं सुद्धा नाही. मी म्हटलं तर पर्सनलला टाकायचंय मला. तुम्हाला एकटीचं ध्यान काय अनुभव आले? किती वेळ जमतं? किती जणांनी केलं? बघा ना. तुम्ही किती गोष्टी करता? आता हे महत्वाचं नाही का ध्यान? आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल. फक्त ध्यान करा हे मी म्हणत असते. तुम्ही नुसतं ध्यान जरी आयुष्यात केलं तरी सगळं चांगलंच होणार आहे. जसं व्हायला पाहिजे ते होणारच आहे. कार्यक्षमता वाढणार आहे, सगळी कामं होणार आहे. 10 वेळा फेऱ्या माराव्या लागतात, तिथे एका फेरीत तुमचं काम होणार आहे. मग ध्यानाला किती वेळ दिला पाहिजे? आणि ध्यान म्हणजे काय? तुम्ही करताय ग्रुप ध्यान आणि हे गाईडेड ध्यान, हे ध्यान आहे का? ही ध्यानाची पूर्वतयारी आहे. आनापानसती ध्यानाची पूर्वतयारी आहे. ध्यान जर तुम्ही बघितलं, तर आता आपण विपश्यना धरू. विपश्यनेत शरीरातला एक-एक कण अन् कण सूक्ष्म-सूक्ष्म आपल्याला संवेदना तिथे बघाव्या लागतात. म्हणजे चेतनेचा प्रवास होतो. चेतनेचा विकास होतो. ऑब्झर्व्ह करतो. कुठं काय होतं? जाणीव कळतीये का? सेन्सेशन कुठलं होतंय? काय होतंय? त्याच्यामध्ये सूक्ष्म संवेदना म्हणजे त्या ज्या लहरी आहेत, येतात जातात, व्हायब्रेशन्स आहेत, कण आहेत, ते कळतायत का आपल्याला? इथपर्यंत जाऊ शकतोय का आपल्याला? आपल्याला ऊर्जा सुद्धा कळत नाही. हात गरम होतोय का गार होतोय? बोटातनं गेली का तळव्यातनं गेली? प्रश्न विचारतोय, एक उत्तर येतात. तर या गोष्टी बघा. आता अमृता मॅडमनी जर्नलिंगचं मला सुद्धा सांगून दिलं नव्हतं. मॅडम तुम्ही सांगू नका म्हटलं. तिथे एक डिस्कशन ग्रुपला पडले. काय गरज आहे? कुठे गेला अवेअरनेस? अमृता मॅडम काय म्हणाल्या होत्या? आपण कशाला दुसऱ्यांना उपदेश करायला जातो? आधी आपलं सगळं ओके करून घ्यावं ना प्रत्येकाने. या सगळ्या गोष्टी मी बारीक-सारीक पुन्हा-पुन्हा मला काही व्यक्तींना तेच-तेच बोलावं लागतंय. स्वतःवर फोकस म्हणजे अध्यात्म. आधी आपलं थोडंसं बदललं पाहिजे. मग आपण दुसऱ्यांना सांगत बसलं पाहिजे. या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे संकल्प पेरा स्वतःच्या आध्यात्मिक विकासाचे, स्वतःवरच्या फोकसचे संकल्प पेरा आणि हे सगळे संकल्प तुम्हाला मी लिहून दिलेले आहेत डिटेलमध्ये. ते सगळे घाला तुम्ही. मग आता ध्यानाचं सेल्फ ध्यानाचं तुम्ही मला दिलं नाही. त्यामुळे मी काहीच संकल्प पेरू शकत नाही. ध्यान नंबर 3 साठी काय करायचंय? तुम्हाला वैयक्तिक गाईडन्स, तुमचं वैयक्तिक ध्यानाची प्रोग्रेस, विकास पुढे न्यायचा आहे त्याच्यामध्ये. ज्या लोकांनी कळवलं त्यांना केलंय ॲडमध्ये. हे पण नाही. काही लोकांना मी विचारा म्हणते, प्रश्न देते, अजून मला उत्तर येत नाही. मेंटॉरचं थोडासा रिस्पॉन्स येतोय. कोऑर्डिनेटरचा येतोच असं काही नाही. ग्रुप कोऑर्डिनेटर झालेत, पण काय करायचे माहिती नाही. करायचं काय करायचंय, कसं करायचंय ते कळत नाहीये. नाव तर देऊन बसलोय आपण. अशा अवस्था आहेत. काही ठराविकच लोकांचा मला उपयोग होतो. काही ठराविक लोकं नुसती नावं देतात.
नाही मला कळू शकत. काय तुमचं प्लॅनिंग असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही फोकस करायचं ठरवलं असतं. ते सगळं सगळं संकल्पात घाला, की कोऑर्डिनेशनचं काय, कार्यक्रम काय घेणार आहोत, पुस्तकं कुठली करणार आहोत, आपण काय कार्यक्रम घेऊ शकतो का, दुसऱ्यांची सेवा काही देऊ शकतो का, हे संकल्प तुम्हाला सगळे दिलेले आहेत. तर आता महत्त्वाचं ध्यान करताना आपले 5 मिनिटं आपल्याला पहिल्यांदा मुद्रा करायच्या आहेत सगळ्याच ध्यानातून. शेवटचे 5 मिनिटं आपल्याला आयुष्याचा सिनेमा बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोल फॅमिली मेंबरसाठी सगळं लव, लाईट, प्रकाश त्यांचे जे 10 वाक्य प्रॉब्लेम आहेत, तर उद्या कळेल. 10 वाक्य आहेत ती आपण सगळे लव, लाईट द्यायची आहे त्यांच्या प्रॉब्लेमवर. आणि आपला सामूहिक चेतना पेरणीचा जो काही आहे संकल्प, आपण लाईट बिंगचा ग्रुप केला ते सगळं काम करायचंय. प्लॅनेटसाठी सामूहिक चेतना पेरायची. पृथ्वीसाठी ॲक्चुअली याच्यासाठीच आपण जन्म घेतलाय आत्ता तरी. आत्ता आपलं अस्तित्व त्यासाठी आहे की पृथ्वीच्या सगळ्या असेन्शनला मदत करणं. एक मोठ्या स्तरावरच्या उद्देशाने आपण आलोय आणि आपण उगाचच काहीतरी भरकटल्यासारखं दुसरीकडेच अडकलोय. तर हे पृथ्वीच्या विकासासाठी, तिच्या असेन्शनसाठी आपल्याला चेतना पेरायची. 5 मिनिटं शेवटची ध्यानात. हे सगळे संकल्प लिहा. प्रत्येक वेळेला ध्यानात तेच करायचं आहे. 5 मिनिटं द्यायची आहेत. मग सकाळी पहाटेचं ध्यान सुरू होतंय, त्याचे संकल्प पेरा. अजून कार्यक्रम आपले पुढचे काय होणार आहे? पुराण वाचन होणार आहे, दत्तचरित्रामृत होणार आहे. त्याच्यानंतर कैलास मानस सरोवरचे ते मॅडम घेणार आहेत, अमृता मॅडम. अमृता नायर मॅडम घेणार आहेत डिसेंबरला शेवटी. आपलं शिबिर आहे पिरॅमिडला 5 दिवस शिबिर. त्याच्यात आहेत 10-11 एंट्रीज. अजून 2 नावं हवी आहेत कोणाचं कॅन्सल झालं तर म्हणून. मी 10च लोकांना देणार आहे. तर पिरॅमिड आता रंग देऊन होत चाललाय. पिरॅमिडचं लिकेजचं काम, रूम रंग देऊन चाललाय. पिरॅमिडचं वॉल कंपाऊंड. माझे जे संकल्प असतात ते वेळेत माझे सगळं व्यवस्थित होत असतं. मला ओव्हर अँड अबव्ह रिझल्ट्स आहेत. किती मोठं मी काही लिहू देत. बऱ्याच गोष्टी मी करत नाही. अजूनही मी तुमच्याबद्दल संकल्प करत नाही. कार्यक्रमांबद्दल संकल्प करत नाही. हे लक्षात घ्या. ते जर करायला लागलं तर मग खूपच फ्लो पण येईल. लोकांचाही फ्लो येईल. मला नकोय तो. ना मला लोकांचा फ्लो हवाय, ना मला जास्त लोकं हवीत. मला स्लो थोडं-थोडंच हवं आहे. मी इथे कुठेही वापरत नाही. एक्सेप्ट आता 2-3 महिने झाले असतील मी देणगीचा संकल्प पेरते. कारण मग आता बघा हे सगळं आमच्याच खर्चानी आम्ही रंग-बिंग सगळं आमचंच खर्चानी चाललेलं आहे ते. कारण जिथे विहंगमची जागा नाही तिथे अशा गोष्टींना परमिशन नाही. तुम्हाला सांगते सीसीटीव्हीला नाही मिळाली. जे शिफ्ट करू शकतो त्यालाच मिळते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही अजून काही शंका असेल तर मला विचारा. बाकी सगळं मी डिटेल दिलेलं आहे आणि कॅल्क्युलेशन्स तुमचं तुम्ही करायचं आहे. आता कालच शिवसरोदय ग्रुपवर मी टाकलं होतं कॅल्क्युलेशन टाका. फक्त एकच मॅडमनी कॅल्क्युलेशन टाकलंय. बाकी सगळ्यांनी वेळा लिहिल्या. तर एकाच वेळेला संकल्पाची वेळ म्हटलेलं आहे. एक जे लिहिते त्यालाच दुसरी फॉलो करते. स्वतःचा विचारच नाही. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग तर बाजूलाच सोडा. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लिहून घेतलंय. सगळ्यांना स्वतःचं डोकं आहे, विचार करायची हे आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी तो ग्रुप काल उडवून टाकला. कारण उगाच माझी ऊर्जा मला वेस्ट करायची नाहीये. जे काम करतील त्यांच्यासाठीच अधिक मिळत जाणार आहे. तर काही शंका असेल तर बोला, नाही तर माझं झालेलं आहे बोलणं. तुम्हाला काही शंका आहेत का आता मीटिंग बद्दल? काही विचारायचंय का? काही क्लिअर झालं नाहीये का? काही सांगायचं आहे का? मागच्या वेळेसचे संकल्प पेरणीचे जे संकल्प पूर्ण झाले नाहीत ते मग ह्या वेळेस घ्यायचे का आता? ते घ्यायचेच की. जसं हृदय हा. ध्यानासाठी वाक्य एक जे आहे ते संपेपर्यंत घ्यायचंय. तेच वाक्य. तसं संकल्प पहिल्यांदा ऍक्च्युली संकल्प हे एक 4-5 दिवस तरी तुम्ही लिहित गेलं पाहिजे नाही. आणि 2 तारखेला बर. फक्त प्रतिपदेला फक्त रिव्हाइज करायचे असतात ते. लिहिलेले बर. वाचायचे असतात किंवा जर दुसरं काही सुचलं तर ते घालायचे असतात. तर पहिलं काम आपले आधीच्या संकल्पाची टिक करणे. तर आता माझं जर बघितलं तर मी पहिल्यांदा टिक केलेलं आहे. परवाच केलेलं आहे टिक. 16 नोव्हेंबरचं. बर. तर ते तुम्ही आधी टिक करत चला.
आणि मग जे राहिले ते परत लिहायचे. म्हणजे परत त्याला एक आपल्या दृष्टीपथात आणावं लागतं ना. बघा आता माझे संकल्प 16 तारखेच्या प्रतिपदेचे. मी 1-2 वाचून दाखवते. मुद्रा पीपीटी टिक केलंय. त्रैमासिक जुलै लिहिलं होतं. जुलै, सप्टेंबरचं अजून त्रैमासिक. पण माझा लॅपटॉप नाही, सगळा डाटा माझा त्यात आहे. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. ओंकार ध्यान पीपीटी केलं होतं. झालं माझं. ओंकार ध्यानासाठी मी पहिलं सेशन ओंकाराचं महत्व, मुद्रांचं महत्व ते झालं. आता डिसेंबरचं दत्त चरित्राचं माझं फ्लायर झालं बघा. मी त्याच्यात 1 ते 16 तारीख लिहून ठेवली होती. डिसेंबर स्वभावगुण विशेष लिहिलं होतं 5 नंबरला. त्याला टिक मार्क पडलाय. तो फ्लायर झालं. तुम्ही बघितलं तर 16 तारखेच्या आसपासच झालं. म्हणजे ही निसर्गाची शक्ती मी बघते, मी लिहिते ना भरभर मला उठवून ना रात्री 12 वाजू देत, 1 वाजू देत, मग मी ते लिहिलेलं फ्लायर सगळं करते. असं होतं. ते एक पॉवर येते. तर ते लिहिलंय. आता अय्यंगार योगा बघा लिहिलं मेसेज. झालंच आपले 4 शुक्रवारचं झालं. योगी कथामृत मला अध्याय काय घ्यायचे होते मी इथे बघा काहीतरी 32-22 काही लिहिला होता आकडा. मग नंतर परत कन्फर्म करून मी हे केलं. योगी कथामृत झाले म्हणजे 2 सेशन्स. मार्गशीर्ष पौर्णिमा 15 डिसेंबर हे आपण केलं होतं, की घरातल्या लक्ष्मींना घेऊन यायचं. पण मग आता हे रंगाचं काम काढलंय. म्हणून मग ते काही मी पुढे नेलं नाही आणि तसंही 5 दिवसाचं शिबिर आहेच आहे. तर बघा डिसेंबर ओंकार. डिसेंबर ओंकार लगेच हे फायनल केलं. नीता मॅडम दुबईला आहेत. आता आल्या. त्यांच्याशी दुबईला असताना कम्युनिकेशन केलं. मॅडम किती तारीख त्यांना परत पुढे जायचंय परिक्रमेला, नर्मदा परिक्रमाला. मग ते कम्युनिकेशन केलं. त्याची फी इथे मी लिहून ठेवली होती. मग ते झालं आपलं डिसेंबरचं फ्लायर झालं. परत तुम्हाला सांगते मी किती तारखेपासून किती तारखेपर्यंत घ्यायचं ते झालं. मी म्हटलं मॅडमना 15च दिवस घ्या. मॅडम 20 दिवस आहेत तर जाणार आहेत नंतर नर्मदा परी. मॅडम म्हटलं तुम्हीच आराम करा. मुलगी येते त्यांची ची. म्हटलं तुम्ही जरा मुलीबरोबर एन्जॉय करा. मग हे फायनल झालं. आता बघा जानेवारी बुक गंगा. तुम्ही बघितलं तर जानेवारी एंड पर्यंत सगळे फ्लायर झालेत. हे कसं लिहिलंय बघा बरं. बघा आता दुसरीकडे एक लाईन मारली हे सगळे विहंगमचा वर्क होता. दुसरीकडे मी कॉलम केलाय पिरॅमिड. गवत काढणे. परत तिथली साफसफाई जो पाथवे आहे पिरॅमिडचा तो मला साफ हवा होता. धुतलेला नव्हता त्या दिवशी. ह्याला 15 तारखेला आपलं शिवसूर्योदय झालं. मग तो मला पाथवे धुवून हवा होता. तिथे मिळत नाहीत सर्वण कामाला. मग ते मिळाले, बाई मिळाली. तुम्हाला ते सगळं माहितीये. बाईने आता सगळं हे साफ केलं, गवत काढलं तिन्ही ठिकाणचं. आता बघा कलर लिहिलंय. रूमला कलर आता पूर्ण 2 रूम झाल्या. काल व्हिडिओ पण टाकले होते मी परवाच 2 दिवसापूर्वीच शिबिराच्या ग्रुपवर व्हिडिओ टाकले. कलर देऊन झालेत रूमला. पिरॅमिड लिकेजचं काम आता सुरू करायचंय. पिरॅमिडचं टॉप कलर करायचं हे लिहून ठेवलंय. पाथवे क्लीन, सर्वण मिळालं हे सगळं झालं की नाही बघा बरं. ओके. तर असं तुम्ही कॉलम वाईज जर केलं ना, तर ते जास्त लगेच आपल्या लक्षात येतं. आता हे मी वाचलेलं पण नव्हतं कधी. आपण डू लिस्ट असतो, वाचतो, बघतो, करतो. तसं पण नाही मी करत. मला बऱ्याच गोष्टी लिहायला पण नाही लागत, पण मी लिहिते आता. आता लॅपटॉपवर लिहिले. आता 2 डिसेंबर प्रतिपदा बघा. एक पूर्ण कॉलम केलाय आणि मला लॅपटॉपवर काही काही कामं करायची आहे. मुद्रा कोर्सच्या पीपीटी, व्हिडिओ, फोल्डर, सुदर्शन कोर्सला तो फोल्डर चढवलाय. मग माझ्या लॅपटॉपच्या सुदर्शन फोल्डर कोर्समध्ये ते टाकायचंय. परत बघा मॅनिफेस्टेशन असेन्शन फोल्डर ते सुद्धा या ह्याच्यावरनं झालं ना बरेचसं. ते लिहिलेलं आहे. आता विहंगमची कार्यक्रम बघा. विहंगम बद्दल मी कॉलम केलाय. पहिलंच लिहिलंय ओंकार फीडबॅक. दुसरं लिहिलंय अमृता मॅडम बियॉन्ड मॅनिफेस्टेशन फीडबॅक. 3 नंबरला लिहिलंय अयंगार फीडबॅक. 4 नंबरला लिहिलंय अयंगार योग. मॅडम मागं लागल्यात कोर्स लॉन्च करूयात, पण त्याला काही इंटरेस्टच येत नाहीये. 5व्या नंबरला लिहिले की फी डिसाईड करायची योगाची, ओंकारची झाली पण फायनल करून. 2 डिसेंबरचे माझे बरीच कामं झाली. हे बघा सॅटर्डेला प्रतिपदा मीटिंग लिहिलंय 6व्या नंबरला. बघा आज झाली. 7 नंबरला काय लिहिलंय सोल ग्रुप मीटिंग. बघा झाली. उद्याचं तुम्हाला माहिती पण टाकलीये. होणार पण आहे. आता माझे मिस्टर म्हणत होते चल तू बघायला जरा काम. या मीटिंगमुळे मी काही गेले नाही. आता हे सगळं ध्यान रंगमंच जो 2 होणार आहे, दत्त चरित्रामृत होणार आहे.
सभागृह होणार आहे, कैलास सरोवर होणार आहे, मौन शिबिर हे सगळं 2 डिसेंबरमध्ये टाकलंय मी ते नावं की हे कार्यक्रम आहेत. याच्याबरोबर आज मी तुम्हाला शिवर सर्वोदय ऑफलाईन म्हटलंय तो टाकलाय. डिसेंबरला एक ऑफलाईन कोर्स प्लॅन केलाय. आता आपल्या रुपाली देशमुख मॅडमचं चाललंय सातारा कॉलेजमध्ये किंवा त्या शाळेमध्ये. मॅडम कसं झालं शाळेचा कार्यक्रम आज? तर आता मी रुपाली देशमुख मॅडमना सांगतेय बघा 13 नंबरला माझा ऑफलाईन कोर्स मी टाकलेला आहे. कोणाला मला हेल्प करायची आहे बघा. रुपाली देशमुख मॅडमना म्हटलं होतं नोव्हेंबरमध्ये नको मला काही इंटरेस्ट नाहीये. पण डिसेंबरमध्ये मी आता हे प्लॅन केले. नाहीतर अंजली मॅडम आणि तुम्ही वैशाली मॅडम तुम्ही तिथे ऑफलाईन प्लॅन करायचा आहे डिसेंबरमध्ये. कारण डिसेंबरमध्ये मी ऑनलाईनला नसणार आहे. मी तुम्हाला सांगते. मी पूर्णपणे डिसेंबरला तिकडं राहणार आहे. तुम्ही मला साथ दिलेलीच आहे कोर्स घ्यायला. ते पण टाकून झालं कोऑर्डिनेटरला. तुमचं तुम्ही घ्यायचंय, तुमची तुम्ही लिंक करायची आहे. आणि डिसेंबरला माझं अजून रीडिंग मधली माझी लिस्ट चालू आहे. मी डिसेंबर पूर्णपणे तिकडे राहून तिकडचं काम करणार आहे. आणि तिथे बघा हे सगळं माझं लिस्ट काय काय वाचायचं ते तयार आहे. आता कोर्स सुरू होईपूर्वी सरश्रींचं म्हणजे बघा आता पुस्तकं रीडिंग ही लिस्ट लिहिताना कसं आपल्याला मदत होते ते सांगताय की एका ग्रुपवर मी ते सरश्रींची जाहिरात पाहिली पुस्तकांची. आज आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्या ह्याला काही किती वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी त्या फ्री लिंक म्हणजे लिंक दिल्यात इंग्लिश, हिंदी, मराठी. 100 रुपयाला बरीच पुस्तकं आहेत. मी जवळजवळ 2100 रुपयाची पुस्तकं काढली. म्हणजे 20 पुस्तकं काढली मी बघा. आतापर्यंत 1-1.5 तास तेच काम केलं. कुठली पुस्तकं घ्यायची त्यांची मराठीतली. मला एवढे सरश्री भावत नाहीत. पण तुमच्यासाठी सोपी आहे किंवा मराठीत आहेत म्हणून मी घेते. 100-100 रुपयात मिळतात. तर नुकतीच मी ती ऑर्डर काढली. पण माझ्याजवळ ऑनलाईन पेमेंट नाही. मिस्टर नाही घरात त्यामुळे राहिली. मग मी त्याला मेसेज पाठवून दिला मला पार्सल देतोय का विचारलंय. तर हे कसं मला ऑपॉर्च्युनिटी आली बघा ना. आजच ते सुरू झालंय. आज आणि उद्याच ते 12 वाजेपर्यंत आहे. राईट टाइमला. आणि मी तो ग्रुप कधी उघडत नसते तुम्हाला सांगते. पण आपल्याला ना ध्यान हे असं हाताला धरून अलगद रस्त्याने नेत असतं. चल ग इथे जा. चल या माणसाला पाठवतो तो आपल्या पुढे. आता मी संकल्प लिहिला ना तिथे छान छान वाचायचंय मला. आता पुस्तकं तर भरपूर घेऊन झालेली आहेत. मला वाचायची पुस्तकं. पण तरी सुद्धा ही अपॉर्च्युनिटी एकच दिवसासाठी राईट टाइमला माझ्या पुढे आली. माझं सिलेक्शन झालं. माझे कार्टरमध्ये ऑर्डरमध्ये पडून गेली एवढी पुस्तकं सुंदर. आणि खूप छान छान आहेत विषय. पण मला काय माहिती मी बऱ्याचदा त्यांच्या हातात घेतलं वाचायला पण मला ते असं अपीलच नाही होत पुढं वाचावं. म्हटलं जाऊ दे मला हे माहिती होतं पण तरी मी घेतेय एक लायब्ररीसाठी म्हणून. ठीक आहे चला तुम्हाला अजून काही विचारायचंय का? हा रुपाली मॅडम हात वर आहे बोला. हा, आत्मवंदन सर्वांना. माझा आवाज येतोय सर्वांना? हो हो येतोय बोला. आजच्या शाळेचा अनुभव सांगायचा होता. आज शाळेमध्ये प्रोग्राम घेतला होता हा सांगा. थांबा आणि थांबा मी दुसरं रेकॉर्ड